राजे और शिवेंद्र राजे ने लोकसभा का आवेदन फॉर्म भरने के लिए एक ही बैलगाड़ी दोनों साथ में दोनों राजाओं ने दिखाया जबरदस्त दम। सतारा में बीजेपी की ओर से उदयनराजे भोसले आवेदन दाखिल करने जा रहे हैं और साथ ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भी मौजूद हैं। दिग्गज नेता अजित पवार भी मौजूद थे। इस मौके पर आपको बता दें, इस सीट पर राष्ट्रवादी अजित पवार गुट का दावा था, लेकिन बीजेपी ने यह सीट अपनी झोली में डाल दी। उदयनराजे यहां अपनी उम्मीदवारी दाखिल करने बैलगाड़ी से गए। इस बात का कार्यकर्ताओं में डर था कि उन्हें टिकट मिलेगा या नहीं, मगर आखिरी में बीजेपी ने छत्रपति उदयनराजे महाराज को चुनाव टिकट दे दिया। आज नामांकन भरने जाते समय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे और अजित पवार मौजूद थे। नामांकन भरने के बाद बड़े पैमाने पर शक्ति प्रदर्शन किया गया। उदयनराजे भोसले के शक्ति प्रदर्शन में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उदयनराजे भोसले की उम्मीदवारी का पुरजोर समर्थन किया। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस शिव तीर्थ पर छत्रपति शिवाजी महाराज का स्वागत करने पहुंचे, जिसके बाद बैलगाड़ी में आवेदन पत्र दाखिल करने के लिए कलेक्टर कार्यालय पर उदयनराजे भोसले के साथ विधायक शिवेंद्र राजे भोसले कलेक्टर ऑफिस पहुंचे और कलेक्टर जितेंद्र डूडी को उदय महाराज ने अपना आवेदन दिया है। सतारा से जुबेर शेख और मुन्ना मुजावर की रिपोर्ट। आम्ही साधारण 1च्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरणार आहोत। या माझा उमेदवारी अर्ज भरण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचबरोबर जे महायुतीमधले जे घटक पक्ष आहे त्यांचे म्हणजे आमदार आपलं खासदार रामदास आठवले साहेबांशी माझं बोलणं झालं, पण त्यांची दुसरीकडे सभा असल्यामुळं त्यांनी सांगितलंय मला की आमचे बाकी वरिष्ठ लोक येतील, पण सभेला निश्चितपणे मी येणार। सदाभाऊ खोत शेतकरी संघटनेचे असे रासपचे महादेव जानकरांशी पण झालं, पण उद्या त्यांचं हे मतदान असल्यामुळं ते म्हणले मी नंतर नक्की येणार आहेत। त्याचबरोबर योगेंद्र गवाडे सरांशी बोलणं झालं, त्यांनी राज ठाकरे शी पण माझं बोलणं झालं, पण ते प्रत्येकाचे कुठे ना कुठे ते म्हणले आम्ही नंतर सभेला निश्चितपणे वेळ काढून घेऊ। अत्यंत चांगलं वातावरण आहे, पण मला एक समजत नाही की या अगोदर सुद्धा म्हणजे माझ्याच मतदारसंघात सर्वजण का प्रेस्टिज इश्यू करतात। आता वास्तविकरित्या मला एक समजत नाही की ज्येष्ठ नेते यशवंत विचार असा म्हणजे वारसा सांगणारे त्यांनी माझ्या मतदारसंघात 4 सभा घेतल्यात आणि ते सुद्धा अशा करण्याकरता की कुठंतरी जे काय तो प्रकार घडलाय तो काय आम्ही उकळून काढला नाही। आम्ही रडीचा डाव खेळत नाही आणि खेळायचं पण नाही। काल म्हणजे समोरच्या उमेदवारांनी जे ॲफिडेव्हिट वरती त्यांनी जे संपूर्ण त्यांनी सादर केलं फॉर्म भरताना, त्यात ते ॲफिडेव्हिटचे प्रत सुद्धा तुम्हाला देतो। त्यात त्यांनी सांगितलंय की आपल्याला उल्लेख करावा लागतं की कुठले गुन्हे आपल्यावरती दाखल आहे आपल्या विरोधात। त्यापैकी त्यांचं एक आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथील निविदा प्रक्रियेविना झालेले नूतनीकरण मुदतवाढ यामध्ये संचालक अधिकारी यांनी केलेल्या अनियमित व भ्रष्टाचाराबाबत व नियमबाह्य पद्धतीने प्रसाधन गृह भाडे तत्वावर दिले। आज मला सांगा की ज्यावेळेस आपण एखादा गुन्हा दाखल होतो त्यावेळेस जर त्याला बेस नसेल, प्रायमा फेसी एव्हिडन्स नसेल, तर तो गुन्हा दाखल करून घ्यायला कोणी म्हणजे पोलीस प्रशासन काही मूर्ख नाहीये। आणि त्याचबरोबर हायकोर्टचं जे जातात मागे जे आता माझे मित्र आमदार महेश शिंदेनी जे आणि त्याचबरोबर माझे मित्र
नरेंद्र पाटील या दोघांनी त्याचा उल्लेख त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये केला. आता हे सगळं आणि त्यात हायकोर्टनी हे गेले हायकोर्टात की आम्हाला आता संपूर्ण मतदारसंघात फिरायचंय आणि मतदारसंघात फिरत असताना लोकांशी संवाद साधावा लागतो. त्याकरता आम्हाला जामीन देण्यात यावा किंवा ही कारवाई जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत थांबवण्यात यावी. वास्तविक हे आजची नाही, हा घोटाळा झाला जो काही जे झाला तो मागं झाला. आम्ही तर संपूर्ण जे काय करतो तो लोकसेवेचा वसा घेऊन संपूर्ण लोकांसाठी काम करतो. पण ज्या लोकांनी यांना त्या पदावर नेलं त्याच संपूर्ण माथाडी कामगारांचा विषय सुद्धा त्यांनी घोटाळा केला. आणि त्यामुळं फार मी बोलणार नाही. मी कोणाला विरोधक समजत नाही, पण जे सत्य परिस्थिती आहे ही लोकांसमोर आली पाहिजे त्या आणण्याचं काम मी करतोय. एवढंच या प्रसंगी. तर तेवढंच या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं. आणि स्वतः ते म्हणाले की ह्याच्यात काय जर तथ्य नसेल तर मी माघार घेतो. आता शेवटी शब्द पाळायचा का न पाळायचा त्याचा हे वैयक्तिक विषय. आणि त्याकरता एवढं आता घोटाळे हे सगळं कागदपत्री ब्लॅक अँड व्हाईट मध्ये संपूर्ण आहेत. आणि त्याकरता ज्येष्ठ नेते यशवंत विचार जे त्यांनी सांगतात ते याकरता माझ्या मतदारसंघात 4 सभा घेतात. हे कुठले यशवंत विचार मला सांगा ना. म्हणजे घोटाळा झाला ते दडवण्याकरता आपण या ठिकाणी जर येऊन ते कव्हर अप करणार असेल. या अगोदर सुद्धा जनतेच्या साठी झटणारे जे लोक आहेत मागच बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस मी इकडे राजकारणात पण नव्हतं, पण लोक सांगतात की जावळीत सुद्धा अशीच एक पोटनिवडणूक लागली होती. त्यावेळेस सुद्धा मला वाटतं 20 पेक्षा जास्त सभा 20च्या आसपास काहीतरी सभा जावळीच्या आमदारकीच्या मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या काळात यशवंत विचारन सांगण्याकरता सभा घेतल्या गेल्या. पण मात्र जे खरं आहे ते दडून राहत नाही. आणि त्यावेळेस सुद्धा एवढ्या सभा घेऊन सुद्धा लोकांनी ऐकलं नाही. कारण की जे खरे यशवंत विचार आहेत ते त्या लोकांच्या बाजूनी असतात. आणि त्यावेळेस तिथं त्या उमेदवाराकरता त्यांनी हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।